तळोदा नगरपालिकेसाठी तिरंगी लढत होते, मात्र यात महत्वाची भूमिका जी बजावत आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे ती बजावत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने योगेश चौधरी यांची पत्नी जी आहे ती भाग्यश्री चौधरी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। योगेश चौधरी यांच्या उमेदवारी जो अर्ज आहे बाद झाल्यानंतर भाग्यश्री चौधरी यांना उमेदवारी मिळालेली, मात्र योगेश चौधरी हे स्वतः पॅनल प्रमुख पॅनल लढवत आहेत। या तळोदा नगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने निवडणूक जी आहे ती होत आहे, भाजपचा बालकिल्ला म्हणून देखील या पालिकेकडे पाहिलं जात असतं। गेल्या अनेक वर्षापासून भाजपची एक हाती सत्ता राहिलेले योगेश चौधरी हे स्वतः भाजपात होते, मात्र भाजपातून राष्ट्रवादीत आलेले आहेत। कशा पद्धतीने प्रचार होतोय आणि नेमकं पालिकेत कामं झालेत का झाले आपण त्यांच्या स्वतःकडे जाणून घेऊ। भाऊ काय सांगणार, आपण स्वतः भाजपात होतो, भाजपाचा बालकिल्ला आहे तळोदा, कामं झालेत का नाही झालेत? आमच्या कारकिर्दीमध्ये फार कामं झालेले आहेत आणि आम्ही कामाच्या जोरवरच आम्ही सर्व जनतेकडनं आम्ही वोटिंग मागणार आहेत। आणि आता आम्हाला जे विजन घेऊन आम्ही आलेलो आहे तळोदा शहर स्वच्छ भयमुक्त आणि आम्ही त्या बेसवरच आणि सुंदर शहर आम्ही बनवण्याच्या पूर्ण विचाराने आम्ही पूर्ण मैदानावर आम्ही उतरलोय सर्वजण। बहुत तिरंगी लढत होते, मात्र आपला प्रमुख विरोधक पक्ष म्हणून कोण राहणार आहे आपल्या समोर? आमच्याकडे आता बघायला गेलं तर शिवसेना आहे आणि बीजेपी आहे, पण आता कसं आहे बीजेपी आहे साम दाम दंड वापरू शकतात ते, आता आम्ही त्या हिशोबाने आम्ही काम करू बस। आपल्या विरोधात प्रचार घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेलेले आहेत, त्यामुळे आपला याच्या व्यतिरिक्त आपला विजय कसा निश्चित होणार आहे, काय मुद्दे राहणार आहेत आपल्याला नेमकं समोर जाण्यासाठी? मुख्यमंत्री साहेब आमचे युती सरकारचेच आहेत आणि आमचे पालकमंत्री आहेत इथले नंदुरबार जिल्ह्याचे, त्यांनी आम्हाला पूर्ण विश्वास दिलाय आणि अजितदादा साहेबांनी आम्हाला विश्वास दिलाय की तळोदा शहरामध्ये निधीची कमतरता पडू देणार नाही, तुम्हाला जेवढी निधी लागली ती 100% आम्ही तुम्हाला पूर्ण कामासंदर्भात पुरवू। भाऊ आपण भाजपात होते, अनेक वर्ष भाजपात राहिले, निकटवर्ती राहिलेले, मात्र ऐन वेळेस उमेदवारी नाकारली होती आपल्याला, तर भाजप जे आहे ते जे निष्ठावांताचे राहिलं नाही असं वाटलं नाही का मग आपल्याला? हो, निष्ठावानांचं राहिलं नाहीये। जे अगोदर आता 2-3 वर्ष अगोदर जे काँग्रेसमधून भाजपात आलेले त्यांना सर्वांना उमेदवारी दिली गेली आहे, त्यामुळे आता मी राष्ट्रवादी मधून लढतोय आणि आता माझ्याकडे जे आहे पूर्ण भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आहेत, आम्ही सर्व मिळून आम्ही लढतोय। निश्चितच निष्ठावंतांना डावलून काँग्रेसमधून आलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिली गेलेली आहे, त्यामुळे भाजप जे आहे ते या निवडणुकीत साम दाम दंडभेद वापरून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न जो आहे तो करणार असल्याचा दावा जो आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पक्ष प्रमुख जे आहे ते योगेश चौधरी यांनी सांगितलेलं आहे। जितेंद्र बैसाना, टीव्ही9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।